बुलेटिनमध्ये स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघूयात। ब्रेकिंग न्यूज काय आहे बघा। काही दिवसांपूर्वी OTT प्लॅटफॉर्मवर लकी भास्कर नावाचा सिनेमा आला होता। तशीच काहीशी कहाणी भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये घडली आहे। त्याला एका रात्री 2 कोटी कमवायचे होते आणि त्याच लोभापायी त्यांनी बँकेतून तब्बल 5 कोटी कॅश काढले। पण वास्तवातला हा भास्कर मात्र अनलकी ठरला। लकी भास्कर या सिनेमातून बँकेच्या बॉन्डची हेराफेरी करून कोट्यवधी कमावणारा भास्कर तुम्ही पाहिला असेल। पण रुपेरी पडद्यावरची एखादी कहाणी जेव्हा वास्तवात येते तेव्हा सगळेच चक्रावून जातात। ठिकाण राजकमल ड्राय क्लीनर्स, तुमसर, भंडारा। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर पोलिसांनी या राजकमल ड्राय क्लीनर्सवर दुपारी छापा मारला, कारण त्यांना खबऱ्यानं एक अत्यंत महत्त्वाची टीप दिली होती। त्यामुळे पोलिसांनी वेळ न दवडता राजकुमार ड्राय क्लीनर्स गाठलं। पोलीस जेव्हा दुकानात शिरले तेव्हा समोरचं दृश्य पाहून ते चकित झाले, कारण त्यांच्या समोर होता नोटांचा ढीग। एक लॉन्ड्रीमध्ये कॅश आहे। त्या माहिती आम्ही आमची ATB आणि LCBची टीमला दिली। टीमनी जाऊन तिथे त्या ठिकाणी रेड केली तर एक लॉन्ड्रीमध्ये 5 कोटीचा कॅश मिळाला, जे आपल्या समोर आहे। एवढी रक्कम कुणी आणि कशासाठी आणली असा प्रश्न पोलिसांना पडला। पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याचा उलगडा झाला। तुमसरच्या ॲक्सिस बँकेचा मॅनेजर गौरीशंकर बावनकुळे यानं ही रक्कम इथं आणली होती। प्रायव्हेट बँक याचा बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता। काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजर सोबत असा प्रॉमिस केला होता की 5 कोटी FG तुम्ही 5 कोटी कॅश द्या, आम्ही आपल्याला 7 कोटी रुपये परत करून देतो। ब्लॅक मनी व्हाईट करण्याच्या बदल्यात गौरीशंकर बावनकुळेला 7 कोटी मिळणार होते। अवघ्या काही तासात गौरीशंकरला 2 कोटी रुपये मिळणार होते। त्या 2 कोटींच्या लोभापायी तो बँकेतली 5 कोटींची रोकड घेऊन लॉन्ड्रीच्या दुकानात आला। तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या RTGS न घेता बँकेचे 5 कोटी बाहेर काढले आणि ते RTGSच्या वेट करत होता। आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आमची टीमनी हे कारवाई केली। RTGSच्या माध्यमातून गौरीशंकरच्या खात्यात 2 कोटी जमा करण्याचा आमिष दाखवण्यात आलं आणि त्याचीच तो वाट पाहत होता। बँकेचे पैसे वापरून त्यातून 2 कोटी कमावण्याचा गौरीशंकरचा बेत होता। खरं तर छत्तीसगड आणि गोंदियातल्या एका ठगसेन टोळीनं गौरीशंकरला आपल्या जाळ्यात ओढलं होतं। ती टोळी गौरीशंकरला 5 कोटींना गंडा घालण्याच्या तयारीत होती, पण पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्यांचा डाव हाणून पाडला। या प्रकरणाचे धागेदोरे गोंदिया, छत्तीसगड, दिल्लीपर्यंत आढळून आले। पुढच्या तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। निहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा।